आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणूयात महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, पण त्याला चालवण्यासाठी ऊर्जा आणि बॅलन्स कुठून आला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण जाणून घेऊयात महाशिवरात्री आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीचा काय संबंध आहे. चला तर मग या जाणून घेऊयात. तर आपण सगळेच मानतो की महाशिवरात्री ती रात्र आहे ज्यामध्ये माता पार्वती आणि महादेवांचं लग्न झालं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, महाशिवरात्री म्हणजे फक्त दोन व्यक्तींच्या लग्नाची कथा नाहीये, तर ती पूर्ण ब्रह्मांडाला ऊर्जा देणारी कथा आहे. ह्या मागे एक अशी कथा आहे की ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची रचना केली. मानव, दानव, पक्षी, प्राणी, झाडे, नदी, पर्वत सगळ्यांना बनवलं, पण त्या सगळ्यांमध्ये ऊर्जा नव्हती. त्या सृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा बॅलन्स नव्हता. एक साधं उदाहरण घेऊयात. आपण जर एक कार बनवली पण त्याला लागणारं इंधनच बनवलं नाही तर ती कार चालणारच नाही. तसंच संपूर्ण सृष्टी पण अशीच तयार झाली होती. सगळ्या गोष्टी परफेक्ट बनल्या होत्या, पण त्याला चालवायला किंवा बॅलन्स करायला कोणतीच ऊर्जा नव्हती. मग त्यावेळेस ब्रह्मदेवाने आदिशक्तीला प्रकट करण्यासाठी तपश्चर्या केली. तेव्हा आदिशक्ती प्रसन्न झाली आणि ब्रह्मदेवाला विचारलं. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की ह्या सृष्टीमध्ये सगळं आहे, पण त्यामध्ये ऊर्जा आणि बॅलन्स नाहीये. तेव्हा आदिशक्तीने पृथ्वीवर हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला. महादेव आणि माता पार्वतींचं लग्न होणं किंवा त्यांचं मिलन होण्यासाठी माता पार्वतीने ब्रह्मदेवाच्या म्हणण्यानुसार महादेवांची घोर तपश्चर्या केली. लग्न होणं ह्यासाठी गरजेचं होतं, कारण जी आपली सृष्टी आहे ज्यामध्ये सगळं आहे, पण त्यामध्ये ऊर्जा नाहीये, कुठला बॅलन्स नाहीये. जसं की जी आपली पृथ्वी आहे ती एका जागेवर स्थिर आहे, त्यामध्ये कुठला मुवमेंट नाहीये. तर अशाच स्थिर पृथ्वीवर जीवन कसं चालेल, अशा स्थिर ब्रह्मांडामध्ये ऊर्जा येण्यासाठी महादेव आणि माता पार्वतींचं लग्न किंवा मिलन होणं खूप गरजेचं होतं. पण त्यावेळेस महादेव माता सतीच्या विरहामध्ये होते आणि त्यांनी वैराग्य पण घेतलं होतं. म्हणून महादेवांना परत गृहस्थ जीवनमध्ये आणण्यासाठी माता पार्वतीने महादेवांची घोर तपश्चर्या केली, जेणेकरून परत ह्या दोघांचं मिलन होईल आणि संपूर्ण सृष्टीमध्ये एक ऊर्जा आणि बॅलन्स तयार होईल. ज्या दिवशी, ज्या रात्री महादेव आणि माता पार्वतींचं लग्न झालं, त्या रात्रीला आपण महाशिवरात्री म्हणतो. कित्येक हजारो वर्षापासून आपण महाशिवरात्री साजरी करतो. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. पण स्टोरी इथे संपली नाहीये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणूयात कशा प्रकारे महादेव आणि माता पार्वतींचं लग्न पार पडलं आणि त्या लग्नात कोणाकोणाची उपस्थिती होती. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.